मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तुम्हाला माहीतच आहे की काल पवित्र पोर्टलवर विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती विना या हे जो म्हणजे हा जो एक भाग आहे, या या भागाच्या अंतर्गत सर्व जाहिराती आलेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदच्या जाहिराती आहेत, महानगरपालिकांच्या जाहिराती आहेत आणि नगर परिषदच्या जाहिराती आहेत. म्हणजे ज्या शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येतात त्या शाळांच्या विषयी आपण माहिती घेत आहे. आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही नगर परिषद आहेत त्या नगर परिषद मध्ये शिक्षकांचे जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदाविषयीची माहिती आपल्याला या एकाच व्हिडिओ मधनं बघायची आहे. कारण वेगवेगळ्या जाहिराती आहेत, आपण त्या सगळ्या जाहिरातीचं संकलन जवळपास 6 प्रेझेंटेशन तयार केलेले आहेत, त्यामध्ये आपण त्याचं संकलन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी, आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे, याला बिलकुल स्किप करायचं नाही. कारण आता आपल्याला सर्व जो डेटा आहे तो डेटा इथं आपण संकलित केलेला आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025, नगर परिषद शाळांमधील शिक्षकांसाठी सुवर्ण संधी. जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, जे नगर परिषद शाळांमध्ये त्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे, अशा शिक्षक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे महत्वाची माहिती आणि तारखा, याच्याविषयी आपण माहिती घेऊया. जाहिरात ज्या काही प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याचा दिनांक आहे 6 ऑगस्ट 2026. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात म्हणजे प्राधान्यक्रम देण्यास सुरुवात झालेली आहे. उजव्या बाजूला तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे. त्यानंतर भरती असलेल्या नगर परिषद NP शाळा. आता ही जी स्लाइड आहे या स्लाइड मध्ये ज्या काही महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आहेत त्यांचे मी इथं नावं दिलेले आहेत आणि याच्यामध्ये शिक्षकांची भरती करावयाची आहे किंवा शिक्षकांचे जे काही पद आहेत ते रिक्त आहेत. वर्धा आणि आरबी नगर परिषद शाळा वर्धा विभाग, रामटेक आणि उमरेठ नगर परिषद शाळा नागपूर जिल्हा, खापा आणि नरखेड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, काटोल आणि पवनी नगर परिषद प्राथमिक शाळा. एवढ्या या जी स्लाइड आहे या स्लाइड मध्ये आपण एवढ्या नगर परिषद घेतलेल्या आहेत. एक वर्धा आणि आर्वी आहे, रामटेक आणि उमरेड आहे, खापा आणि नरखेड आहे, काटोल आणि पवनी आहे. आता याच्यामध्ये जे काही रिक्त पद आहेत शिक्षकांची, त्यासाठी त्यांची जी तुमची जी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे ते आपण या स्लाइडवर नमूद केलेली आहे. पदांचा तपशील आणि आवश्यक अर्हता. प्राथमिक 1 ते 5 असेल तर त्याचं जे माध्यम आहे ते मराठी आहे, हिंदी आहे आणि उर्दू माध्यमाच्या जागा निघालेल्या आहेत. शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता HSC तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे. त्यानंतर टीईटीचा पेपर 1 पास पाहिजे किंवा 6 ते 8 असेल तर CTETचा पेपर 1 पास असणं आवश्यक आहे. उच्च प्राथमिक 6 ते 8 मराठी इंग्रजी. इथं ग्रॅज्युएशन विथ BEd किंवा DEd पाहिजे. टीईटी पेपर 2 किंवा CTET पेपर 2 संबंधित विषयामध्ये पास असणं आवश्यक आहे. 9 ते 10 साठी मराठी माध्यमाच्या जागा आहेत. ग्रॅज्युएशन BEd पाहिजे. टीईटी CTET ची आवश्यकता इथं नाही. त्यानंतर विषय शिक्षक कला क्रीडा मराठी संबंधित व्यावसायिक पदवी नियमानुसार लागू राहणार आहे. पुढे सर्वांसाठी अनिवार्य पात्रता व अटी यांनी इथं दिलेल्या आहेत. उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 TAIT परीक्षेला प्रविष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. उमेदवारांनी पवित्र प्रणालीच्या संकेतस्थळावर स्वतःची वैयक्तिक माहिती नोंदवून म्हणजे स्वप्रमाणपत्र करणं आवश्यक आहे. इयत्ता 1 ते 8वीच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी TAIT परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. इयत्ता 6वी ते 8वी साठी संबंधित विषयानुसार गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, भाषा TET CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
आणि इथं महत्वाचे नियम दिलेले आहेत ते जिल्हा बदली आणि आरक्षणाच्या बाबतीत दिलेले आहेत, ते तुम्हाला माहित आहेत, ते मी आता वाचत नाही. तुमचा अर्ज आजच निश्चित करा. पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम प्रेफरन्स नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणं अनिवार्य आहे, असं इथं यांनी दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये ज्या काही नगर परिषद आहे त्या नगर परिषद शाळांची जी काही माहिती आहे ती माहिती या स्लाइड मध्ये दिलेली आहे. आणि ते आहेत वर्धा आणि आर्वी नगर परिषद आहे, रामटेक आणि उमरेड आहे, खापा आणि नरखेड आहे, काटोल आणि पवनी आहे. आणि आपण त्याविषयी काही त्यांचे जे नियम आहेत त्या नियमाची एक उजळणी व्हावी म्हणून आपण या अगोदरच्या स्लाइड मध्ये ते सगळे नियम जाणून घेतलेले आहेत. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये जाऊ. पवित्र प्रणाली शिक्षक भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025, प्रसिद्धी दिनांक 6/8/2026. सुवर्ण संधी 47 एकूण रिक्त पद आहेत. बघा, एकूण रिक्त पदांची संख्या दिलेली आहे 47, म्हणजे जे आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे त्या भागावर आता आपण आलेलो आहे. सुवर्ण संधी भंडारा, गडचिरोली, देसाईगंज, बल्लारपूर आणि राजुरा येथील नगर परिषद एनपी शाळांमध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या आणि पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे? 47 रिक्त पदे भंडारा व राजुरा. आता इथं सविस्तर दिलेले आहेत ते रिक्त पद. आता आपण पाहूया. सुरुवातीला तुम्हाला संस्थेचं नाव दिसते, त्यानंतर माध्यम आहे, त्यानंतर विषय आहे, त्यानंतर पद व गट आणि एकूण पदे असं आपण टेबल तयार केलेलं आहे. आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्या लवकर लक्षात यावं त्या दृष्टिकोनातून आपण हा टेबल बनवलेला आहे. एनपी भंडारा मराठी मॅथमॅटिक्स सायन्स 6 ते 8 साठी एक पद आहे. एनपी भंडारा मराठी लँग्वेज इंग्लिश 6 ते 8 साठी एक पद आहे. एनपी भंडारा उर्दू माध्यमासाठी ऑल सब्जेक्ट आहे 1 ते 4 किंवा 1 ते 5 3 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. एनपी राजुरा मराठी ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 5 एक शिक्षकाचं पद रिक्त आहे. एनपी राजुरा उर्दू ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 2 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. रिक्त पदे गडचिरोली व देसाईगंज या नगर परिषद मधले बघायचे आपल्याला. बघा, रिक्त पदे गडचिरोली व देसाईगंज. एनपी गडचिरोली मराठी ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट 1 ते 4 किंवा 1 ते 5 शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 25. एनपी देसाईगंज मराठी ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 3 शिक्षकांचे रिक्त पद आहेत. त्यानंतर एनपी देसाईगंज ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 एक शिक्षकाचं पद रिक्त आहे. एनपी देसाईगंज मराठी मॅथमॅटिक्स अँड सायन्स ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 2 पद रिक्त आहेत. पुढे रिक्त पदे बल्लारपूर एनपी बल्लारपूर म्हणजे नगर परिषद बल्लारपूर यामधील रिक्त पदांची संख्या आता आपल्याला घ्यायची आहे. एनपी बल्लारपूर माध्यम आहे मराठी ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 5 2 पदे रिक्त आहेत. एनपी बल्लारपूर उर्दू माध्यम ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 5 2 पद रिक्त आहेत. एनपी बल्लारपूर हिंदी माध्यम आहे ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 5 2 पद रिक्त आहेत. त्यानंतर एनपी बल्लारपूर म्हणजे एनपी म्हणजे नगर परिषद बल्लारपूर तेलुगू ऑल सब्जेक्ट अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 5 2 पद रिक्त आहेत. पुढे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता हे इथं सगळं वेतन श्रेणी सहित तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी पुनश्च याचं रीडिंग करत नाही. सर्वसाधारण सूचना हेही तुम्हाला माहित आहेत, त्या पण आपल्याला पुन्हा वाचायची गरज नाही. आपण मुद्दामून आपल्या शिक्षक उमेदवारांचं एक याच्यामध्ये रिव्हिजन व्हावी त्या दृष्टिकोनातून या महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण याच्यामध्ये ऍड करतोय. त्यानंतर या सर्वसाधारण सूचना आहेत 5 ते 9. या सर्वसाधारण सूचना त्याच्यामध्ये प्रत्येक जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी त्यांनी वाचायचे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला याला लाईक करा, याला शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही आपल्याला 4 स्लाइड बघायचे आहेत, त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही नगर परिषदच्या
शाळा आहेत त्यामधील रिक्त पदांची माहिती दिलेली आहे. सर्वसाधारण सूचना 10 ते 14 आहेत इथं दिलेल्या, या सगळ्या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचायला पाहिजे. मी शेवटी जी स्लाइड आहे त्या स्लाइड मध्ये हे सगळं वाचणार आहे. तुम्हाला अधिक माहितीसाठी ऑनलाईन अर्ज आणि सविस्तर सूचनांसाठी कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि ते आहे पवित्र पोर्टल. पवित्र पोर्टलवर विश्वास आपल्या शिक्षक उमेदवारांना ठेवायचा आहे. मी निवडीसाठी सर्व शिक्षक उमेदवारांना माझ्याकडनं, माझ्या युट्यूब चॅनल कडनं हार्दिक शुभेच्छा देतो. कुठली स्लाइड घेतो बघा, कुठली स्लाइड बघायची आपल्याला, कारण महाराष्ट्रामध्ये सर्व ज्या नगर परिषद आहेत त्यांच्या जागा आपण इथं कलेक्ट केलेल्या आहेत. पवित्र प्रणाली, शिक्षक भरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 TAIT, मान्य दिनांक 20/7/2026 आणि प्रसिद्धी दिनांक आहे 6/8/2026 म्हणजे कालचा. त्यानंतर भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य इथं दिलेले आहेत, ठळक वैशिष्ट्य आहेत हे. पवित्र प्रणाली, विना मुलाखतच्या जागा आहेत सर्व या. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या आणि पोर्टलवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता रिक्त पदांचा तपशील बघायचा आहे आपल्याला. नगर परिषद, ह्या सर्व ज्या जागा आहेत ह्या नगर परिषदच्या आहेत आणि ह्या प्रवर्गानुसार दिलेल्या जागा आहेत. आणि हे जे नगर परिषद आहे हे नगर परिषद आहेत बारामती आणि प्रायमरीच्या जागा इथं दिलेल्या आहेत मित्र. बघा, प्रवर्ग आहे अनुसूचित जाती SC महिला 0 आहे, माजी सैनिक 0 आहे, अंशकालीन 2 आहेत, प्रकल्प भूकंप खेळाडू 1 आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 3 जागा आहेत आणि एकूण 6 जागा आहेत. असा SC प्रवर्गांच्या जागांचा तपशील आहे प्रवर्गानुसार. विजा अ, महिला 0 आहे, माजी सैनिक 0 आहे, अंशकालीन 1 आहे, प्रकल्प भूकंप खेळाडू 0 आहे, समांतर आरक्षणाविषयी व्यतिरिक्त 0 आहेत आणि एकूण 1च आहे म्हणजे अंशकालीनसाठी 1 आहे. हा डेटा आपण याच्यासाठी संकलित केलेला आहे की तुम्हाला या जागांचा विचार करून प्राधान्यक्रम द्यायचे आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि वेळ कमी आहे, 2च दिवसाचा वेळ आहे आपल्या शिक्षक उमेदवारांनी बंधू भगिनींकडे. भजक NTC, महिला 2 आहे, माजी सैनिक 1 आहे, अंशकालीन 0 आहे, प्रकल्प भूकंप खेळाडू 0 आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 आहे आणि एकूण 4 आहेत. इतर मागासवर्गीय OBC महिलांसाठी 4, माजी सैनिक 2, अंशकालीन 1, प्रकल्प भूकंप खेळाडू 2 आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 6 आणि इतर मागासवर्गीयांसाठी एकूण जागा 15. EWS बघा, महिलांसाठी 2 आहेत, त्याच्यानंतर माजी सैनिक 1 आहे, अंशकालीन 0 आहे, खेळाडू 0 आहे, समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त 6 आहेत आणि एकूण जागा 9 आहेत. त्याच्यानंतर खुल्ला प्रवर्ग आहे ओपन, महिलांसाठी 2 आहेत, ते नंतर 0-0 आहे. पुढे जर तुम्ही बघितलं खेळाडूंसाठी 1 आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 2 जागा आहेत आणि एकूण जागांची जी संख्या आहे ती 5 आहे. त्यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इथं दिलेली आहे. याचं रिडिंग मी पुन्हा करत नाही. आपण प्रत्येक स्लाइड मध्ये याला ऍड एवढ्यासाठी केलेलं आहे की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची वारंवार रिव्हिजन झाली पाहिजे आणि त्यांची कुठल्याही प्रकारची आता चूक प्राधान्यक्रम देताना होऊ नये, हा याच्या मागचा उद्देश आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता 6वी ते 8वी साठी दिलेली आहे इथं. पुढं अनिवार्य पात्रता परीक्षा TAIT 2025 त्याच्याविषयीच्या काही सूचना आहेत त्या सुद्धा इथं दिलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येक जाहिरातीमध्ये दिलेल्या असतात. विषयनिहाय TET CTET ची अट पण याच्यामध्ये दिलेली आहे, ते सुद्धा आपण याच्यावर घेतलेली आहेत. पुढे आपल्याला दिव्यांग व अनाथ आरक्षण जे आपण समांतर आरक्षण म्हणतो ते 4% याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. नंतर 1% अनाथ साठी दिलेलं आहे आणि सर्वसाधारण महत्वाच्या सूचना इथं दिलेल्या आहेत. ही सगळ्यात महत्वाची एक सूचना जी आहे ती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी म्हणजे शिक्षक उमेदवारांसाठी आहे. 2 विषयासाठी 1 पद, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या 2 विषयासाठी 1 पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास उमेदवारांची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर जिल्हा बदलीचा नियम आहे आणि SC BC चा
जे काही आरक्षण आहे ते सध्या कोर्टामध्ये त्याची हे सुरू आहे, त्यामुळे SC-BCचं आरक्षण त्या निकालाच्या अधीन राहणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. प्रश्न आणि शंका अधिक माहितीसाठी आणि अधिकृत सूचनेसाठी कृपया पवित्र पोर्टलला भेट द्या. पुढली स्लाइड घ्यायची आहे, व्हिडिओ तुम्हाला स्किप करायचा नाही, कारण महाराष्ट्रामधल्या सगळ्या ज्या नगर परिषद आहेत आपण त्या नगर परिषद मधली माहिती संकलित केलेली आहे शिक्षकांच्या रिक्त पदांची. आता बघा, टॅट 2025 पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 च्या आधारे रिक्त पदांचा सविस्तर तपशील आणि उमेदवारांसाठी आवश्यक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आता महत्वाच्या तारखा आणि पदे आहेत ते बघू आपण. शिक्षक भरती प्रक्रियेतील अधिकृत तारखा आणि एकूण रिक्त जागांची माहिती खालील प्रमाणे आहे. 20 जुलै 2026 मान्य पदे, 6 ऑगस्ट 2026 प्रसिद्धी दिनांक आहे आणि 38+ एकूण रिक्त पदांची संख्या, शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 38 दिलेली आहे आणि याचं जे वर्णन आहे ते पुढे सविस्तर त्यांनी केलेलं आहे. संस्था निहाय रिक्त पदांचा तपशील गट 1 ते 5 याच्यासाठी बघा. आता इथं वेगवेगळ्या नगर परिषदचे नाव डाव्या बाजूला दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचं माध्यम दिलेलं आहे. त्याच्यानंतर पद अंडर ग्रॅज्युएट साठी आहे. एकूण पदे 6, 4 अधिक 2 आहेत. अशा प्रकारचं त्यांनी हे दिलेलं आहे. त्यानंतर पहिले जे आहे 1 नंबरवर तुम्हाला असं दिसेल, नगर परिषद मंगळूरपीर प्रायमरी मराठी ऑब्लिक उर्दू अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे 1 ते 5 साठी ज्या जागा आहेत त्या 6 तर 4 अधिक 2 म्हणजे मराठी माध्यमच्या 4 आहेत आणि उर्दू माध्यमच्या 2 आहेत. त्यानंतर नगर परिषद चांदूर रेल्वे प्रायमरी उर्दू अंडर ग्रॅज्युएटच्या 2 जागा आहेत. नगर परिषद मोरसी प्रायमरी मराठी ऑब्लिक उर्दू अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 1 ते 5चा गट 6 जागा आहेत. त्याच्यामध्ये मराठी माध्यमाच्या 4 आहेत आणि उर्दू माध्यमाच्या 2 आहेत. नगर परिषद अचलपूर प्रायमरी मराठीसाठी आहे, मराठी माध्यमाच्या अंडर ग्रॅज्युएट 5 जागा आहेत. त्याच्यानंतर नगर परिषद दर्यापूर प्रायमरी मराठी माध्यम उर्दू अंडर ग्रॅज्युएट 5 आहेत. 2 अधिक 3 मराठी माध्यमाच्या 2 आहेत आणि उर्दू माध्यमाच्या 3 आहेत. नगर परिषद वर्धा प्रायमरी इथं मराठी माध्यमाच्या 1 ते 5 साठी एकच जागा आहे वर्ध्यामध्ये. आता माध्यमिक शाळा रिक्त पदे 6वी ते 10वी नगर परिषद अंजनगाव सेकंडरी माध्यमिक उर्दू नगर परिषद अंजनगावचं बघायचं आपल्याला. या नगर परिषद अंजनगाव मध्ये भरपूर जागा रिक्त आहेत, त्या आता आपल्याला बघायच्या आहेत. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 मॅथमॅटिक्स सायन्स. बघा माध्यम लक्षात घ्यायचं, नगर परिषद आहे अंजनगाव, संस्थेचं नाव काय, माध्यमिक शाळा रिक्त पदे 6वी ते 10वी साठी. संस्थेचं नाव आहे नगर परिषद अंजनगाव सेकंडरी आणि माध्यम आहे उर्दू माध्यमाच्या जागा आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 मॅथमॅटिक्स सायन्स उर्दू माध्यम, एकूण पद आहेत 3. त्याच्यानंतर लँग्वेज इंग्लिश एकूण पद आहे 1. त्याच्यानंतर 6 ते 8 सोशल सायन्स शिक्षकात रिक्त आहे. पुन्हा 6 ते 8 स्पेशल टीचर आर्ट्स वर्क 2 पद रिक्त आहे तिथं. त्याच्यानंतर पुन्हा 9 ते 10 साठी मॅथ फिजिकल एज्युकेशन 3 पद रिक्त आहेत. पुढे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 1 ते 5 साठी दिलेली आहे, ते तुम्हाला माहित आहे. तुमचं शिक्षण सेवकाचं मानधन 16,000 रुपये असते, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. हे काही मी आता वाचत नाहीये. 6 ते 8 साठी टीईटी सीटीईटी विषय अट आहे, हे 6 ते 8 साठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला चालायचं आहे. आणखी काही महत्वाच्या सूचना याच्यामध्ये ते देतात. सर्वसाधारण सूचना, शिक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवारांसाठी आवश्यक अटी, शर्ती आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन तत्वे हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही व्यवस्थित आपल्या जे काही शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी रीड करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आपण याच्या अगोदर एकदा वाचलेला आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याला वाचण्याची मला गरज भासत नाही. कागदपत्र आणि आरक्षण हे दिलेलं आहे त्यांनी. हे आरक्षण कागदपत्र सगळं दिलेलं आहे. बदलीविषयीचा नियम दिलेला आहे, हा सर्व याच्यामध्ये आहे. नियुक्ती व कायदेशीर बाबी हे पण दिलेलं आहे त्यांनी, हे पण तुम्ही वाचायला पाहिजे. आपण प्रत्येक स्लाइड मध्ये ही माहिती त्याचसाठी घेतलेली आहे, कारण हे शिक्षक उमेदवारांच्या
दृष्टिकोनातून महत्वाची माहिती आहे मित्र. काही प्रश्न असतील तुम्हाला तर अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे पवित्र पोर्टल, तिथं तुम्ही व्हिजिट द्यायला पाहिजे. पुढली स्लाइड घेतोय. पुढल्या स्लाइड मध्ये सुद्धा ज्या काही महाराष्ट्रामध्ये नगर परिषदच्या शाळा आहेत, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली ह्या शाळा काम करतात, त्याच्यामधल्या रिक्त पदांची माहिती घेतोय. त्या स्लाइड मध्ये कुठल्या नगर परिषदच्या शाळा आहेत त्या बघू आपण आता. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025. विविध नगर परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांसाठी जो तपशील आहे तो तपशील दिलेला आहे. आवश्यक पात्रता व अटी इथं दिलेल्या आहेत, या प्रत्येक स्लाइड मध्ये आपण टाकलेले आहेत. त्यानंतर भरतीचा आढावा आहे बघा. 40 एकूण रिक्त पद आहेत. आता हे 40 पद कोणकोणत्या नगर परिषद मध्ये रिक्त आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे त्यांनी दिलेली आहे. विविध नगर परिषदचा सहभाग या भरती प्रक्रिये अंतर्गत कराड, महाबळेश्वर, वाई, पाचगणी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, तासगाव आणि विटा या 8 नगर परिषद मधील प्राथमिक शाळांमध्ये विविध विषयाच्या शिक्षकांसाठी ही भरती राबवली जात आहे. यामध्ये मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. म्हणजे एवढ्या ज्या नगर परिषद मी इथं वाचलेल्या आहे, कराड आहे, महाबळेश्वर आहे, वाई आहे, त्याच्यानंतर पाचगणी आहे, जयसिंगपूर आहे, गडहिंग्लज आहे, तासगाव आहे आणि विटा, यांच्यामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या 40 आहे. आता त्याची सविस्तर माहिती घेऊया आपण. कुठल्या नगर परिषद मध्ये किती जागा रिक्त आहेत. रिक्त पदांचा तपशील भाग 1 घ्यायचा आहे आपल्याला. नगर परिषद शाळा, स्कूल नाव दिलेलं आहे, माध्यम दिलेलं आहे, एकूण पद दिलेले आहेत बघा. नगर परिषद कराड प्राथमिक मराठी माध्यमासाठी 18 जागा आहेत. नगर परिषद कराड प्राथमिक उर्दू माध्यमासाठी 1 जागा आहे, म्हणजे शिक्षकांच्या रिक्त पद 1 आहे उर्दू माध्यमासाठी कराड नगर परिषद मध्ये. नगर परिषद तासगाव प्राथमिक मराठी माध्यम 6 जागा आहेत. नगर परिषद गडहिंग्लज प्राथमिक मराठी माध्यम शिक्षकांचे 4 पद रिक्त आहेत. रिक्त पदांचा तपशील भाग 2. नगर परिषद जयसिंगपूर इथं मराठी माध्यमाच्या शिक्षकांचे 3 रिक्त पद आहेत. नगर परिषद पाचगणी मराठी माध्यमाच्या शिक्षकांचे 2 पद रिक्त आहेत. नगर परिषद महाबळेश्वर उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचे 2 पद रिक्त आहेत. नगर परिषद वाई उर्दू माध्यमाचे 2 शिक्षकांचे पद रिक्त आहेत. नगर परिषद विटा उर्दू माध्यमाचे 2 शिक्षकांचे पद रिक्त आहेत. विषय निहाय आवश्यक पात्रता इयत्ता 6वी ते 8वी ही पात्रता तुम्हाला सुद्धा माहित आहे, त्यामुळे हे वाचत नाही मी. तुम्ही हे व्हिडिओ सुरू असतानाच याला वाचून घ्यायला पाहिजे किंवा जाहिरातीच्या शेवटी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. महत्वाच्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला माहित आहेत. अर्ज प्रक्रिया हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्लाइड घ्यायची आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला संपूर्ण माहिती, जाहिरात व ऑनलाईन अर्जासाठी पवित्र पोर्टलला भेट द्यायची आहे. पुढली स्लाइड घेतो. पुढल्या स्लाइड मध्ये कुठल्या नगर परिषदच्या जागा महाराष्ट्रामधल्या रिक्त आहेत शिक्षकांच्या ते आता आपल्याला बघायचं आहे. ही ती पुढली स्लाइड आहे. महाराष्ट्र शासन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती 2025, शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 बिना मुलाखत विदाउट इंटरव्ह्यू. प्रसिद्धीचा दिनांक आहे 6/8/2026. भरती प्रक्रियेची माहिती दिलेली आहे बघा. पवित्र पोर्टल नोंदणी आवश्यक आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 TIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेलं आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम ऑनलाईन अर्ज करतील. भरतीचा आढावा बघा. नगर परिषद शाळा 7, म्हणजे या स्लाइड मध्ये एकूण नगर परिषदच्या शाळा 7 समाविष्ट केलेल्या आहेत. त्या महाराष्ट्रामधील कुठल्या नगर परिषदच्या आहेत ते पुढे सविस्तर दिलेलं आहे. त्यामध्ये एकूण जे रिक्त पद आहेत ते 53 आहेत आणि माध्यमे मराठी उर्दू माध्यमाचे 2 आहेत. आता आपल्याला बघायचंय पुढे आवश्यक पात्रता त्यांनी इथं दिलेली आहे, ते तुम्हाला माहितच आहे. त्यानंतर शाळा निहाय रिक्त पदे हे सगळ्यात महत्वाचं आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी हा भाग. कारण NP शिंदखेडा उर्दू प्राथमिक 6 ते 8 2 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. त्यानंतर NP बुलढाणा
मराठी आणि उर्दू प्राथमिक 1 ते 5 आहे. 1 मराठीसाठी आहे आणि 8 उर्दूसाठी आहेत. त्याच्यानंतर नगर परिषद खामगाव प्रायमरी उर्दू माध्यम प्राथमिक 1 ते 5 13 आहेत शिक्षकांचे रिक्त पद. प्राथमिक 6 ते 8 2 आहेत. आणि माध्यम लक्षात घ्या, उर्दू माध्यमाचे आहेत, इथं मराठी माध्यमाचं एकही पद नाही नगर परिषद खामगाव मध्ये. नगर परिषद बुलढाणा देऊळगाव राजा आहे, सॉरी, नगर परिषद देऊळगाव राजा उर्दू माध्यमासाठी प्राथमिक 1 ते 5 3 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शाळानिहाय रिक्त पदे भाग 2 घेऊ आता आपण. नगर परिषद मलकापूर प्रायमरीसाठी उर्दू माध्यम 1 ते 5 2 पदं रिक्त आहेत. नगर परिषद जळगाव प्रायमरी मराठी आणि उर्दू माध्यम मराठीसाठी प्राथमिक 1 ते 5 5 पदं आहेत आणि उर्दूसाठी प्राथमिक 6 ते 8 4 पदं आहेत. नगर परिषद सेगाव प्रायमरी उर्दू माध्यम प्राथमिक 1 ते 5 4 पदं आहेत. प्राथमिक 6 ते 8 6 पदं आहेत. उर्दू माध्यमासाठी आहेत. मराठी माध्यमाचं एक पण पद नाही नगर परिषद सेगाव मध्ये. हे आपल्या शिक्षक उमेदवारांनी आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर नगर परिषद सेगाव सेकंडरी उर्दू माध्यमासाठी 6 ते 8 1 पद आहे. माध्यमिक 9 ते 10 2 पद आहेत. पण कोणतं माध्यम? उर्दू. मराठी माध्यमाचं एक पण नाही आहे. टीईटी पेपर 2 विषय नियम 6 ते 8 साठी इथं दिलेले आहेत. ते आपल्या सर्व शिक्षक उमेदवारांना माहित आहेत. त्यानंतर मानधन दिलेलं आहे. इथं मानधन सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला तुमची नियुक्त शिक्षण सेवक झाल्यानंतर 1 ते 5 साठी काय मानधन राहील, 6 ते 8 साठी काय मानधन राहील आणि माध्यमिक साठी काय मानधन राहणार आहे. हे शिक्षण सेवकाचं 3 वर्षाचं मानधन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे महत्वाच्या अटी व शर्ती आहेत. या सुद्धा तुम्हाला माहित आहेतच. काही प्रश्नच येत नाही. काही प्रश्न असतील तर अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कृपया पवित्र पोर्टलला तुम्हाला व्हिजिट द्यायची आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र आपण नगर परिषद शाळा ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामधील रिक्त पदांच्या संख्या जाणून घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला ह्या सर्व पदांचा विचार करूनच प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. म्हणजे रिक्त पद प्लस PAITचा स्कोअर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी कशी वाढेल हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. तर माझी एक छोटीशी अपेक्षा आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि आपण नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.